विचारणार आहे, तुम्हाला बरोबर सांगायचे. तर आता आपल्याला पाहायचं आहे अल्कोहोलच प्रिपरेशन आहे, पण अल्डिहाइड आणि कीटोन पासून आपल्याला बनवायचं आहे अल्कोहोल. त्याच्याकरता आपल्याला यूज करायचा आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. ठीक आहे. मग आता प्रिपरेशन of alcohol from aldehyde and ketones by using Grignard reagent. Grignard's reagent. ठीक आहे. मग याची आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहू. आता पहिला नंबर विथ अल्डेहाइड. ठीक आहे. आता अल्डेहाइडला मी RC डबल बॉन्ड O आणि H असं रिप्रेझेंट करू शकतो, किंवा एक काम करतो, त्याला असं लिहितो, इकडे H घेतो, इकडे डबल बॉन्ड O घेतो. हा झाला तुमचा अल्डेहाइड. तिथे जो R आहे अल्किल ग्रुप, तिथं R चा अर्थ जो असतो इन अल्डेहाइड, R इक्वल टू H और एनी अल्किल ग्रुप R इक्वल टू H असू शकतो. फॉर्मल्डिहाइड मध्ये H असतो, बाकीच्या अल्डेहाइड मध्ये तो अल्किल ग्रुप असतो. आता ग्रिग्नार्ड रिएजंट तुम्हाला माहित आहे RMgX. ग्रिग्नार्ड रिएजंट काहीच लिहायचं नाही, फक्त समजून घ्यायचं होईल. इन प्रेझेन्स ऑफ, नेहमी लक्षात ठेवायचं, ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन आली की प्युअर अँड ड्राय इथर यूज ॲज अ सॉल्व्हंट. आता हा इथे ऍडिशन करायची, तर डबल बॉन्ड ब्रेक करा. RCH सिंगल बॉन्ड O, एक व्हॅलन्सी याची, एक व्हॅलन्सी याची वॅकंट झाली. ठीक आहे. आता नेहमीसाठी लक्षात ठेवायचं की Mg आणि R मधला बॉन्ड ब्रेक करायचा. या R मध्ये कार्बन राहील, 100% कार्बन राहणार आहे. CH3MgBr काहीतरी राहील, ते इथून ब्रेक करायचा. हा जो अल्किल ग्रुप राहते तो या कार्बनला लावायचा R, आणि याच्यासोबत लावायचं MgX. हा जो कंपाऊंड भेटला हा अनस्टेबल कंपाऊंड असते, याला Mg कॉम्प्लेक्स म्हणतो आपण. Mg कॉम्प्लेक्स. आता याच्यात पहा, हॅलोजन नॉन मेटल, ऑक्सिजन नॉन मेटल, कार्बन हायड्रोजन नॉन मेटल, सगळे नॉन मेटल, फक्त एकटा मॅग्नेशियम त्यात मेटल. लक्षात आलं बोलणं? हो सर. हो सर. म्हणून त्याला त्या मेटलच्या नावाने ओळखलं जाते Mg कॉम्प्लेक्स. आता सेकंड स्टेप मध्ये मी काय करणार की RCHR Mg, त्याच्यानंतर O, Mg आणि X, याचं करायचं ऍसिड हायड्रॉलिसिस, म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर करायची इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. ओके. आणि आता हा इथून ब्रेक मारायचा, MgX वेगळा करून टाकायचा. MgX एक व्हॅलन्सी वॅकंट होऊन जाईल त्याची, बरोबर. त्याला याचा OH द्यायचा. नेहमी हेच येणार. आता उरलं काय काय पहा, RCHRO, हा जो H उरला हा याला देऊन द्या. हा तुमचा बनला अल्कोहोल. काय बनला? अल्कोहोल. ठीक आहे. आता हा प्रायमरी अल्कोहोल असू शकते किंवा सेकंडरी अल्कोहोल असू शकते.
मग आता जर समजा फॉर्माल्डिहाइड असेल, इथे जर मी फॉर्माल्डिहाइड घेतला तर प्रायमरी अल्कोहोल भेटते, आणि जर मी फॉर्माल्डिहाइड सोडून कोणताही अल्डिहाइड घेतला तर सेकंडरी अल्कोहोल मिळते. ठीक आहे. म्हणून आता तुम्ही पहिले एक काम करा, पहिले हे लिहा, एवढं लिहिलं वरचं हेडिंग, हेडिंग लिहा लवकर. हो सर लिहिलं. हा, मग विथ अल्डिहाइड लिहा. लिहिलं सर. ते झालं की हे पण लिहा, हे पण लिहा. आर इक्वल टू एच और एनी अल्किल ग्रुप. झालं. आता मी जे सांगतो ते लिहा, मी जे सांगतो ते लिहा. व्हेन aldehyde treated with Grignard's reagent, in presence of pure and dry ether, to form Mg complex, which on acid hydrolysis produce corresponding alcohol. आला. हो सर. आता या दोन्ही रिएक्शन लिहा, दोन्ही स्टेप. both the steps. आज एंट्रन्सची बॅच राहील रे 4:15 वाजता. एंट्रन्स वाल्यांनी 4:15 जॉईंट होऊन जातात. व्यवस्थित लिहा, एकही त्यातलं चुकलं नाही पाहिजे. झालं का? झालं सर. हा, आलं सर. आता ए with formaldehyde, आता फॉर्माल्डिहाइड साठी माहिती आहे काय, हा जो आर आहे ना इथे एच घ्यायचा. आता याचं नाव झालं फॉर्माल्डिहाइड. आता ग्रिग्नार्ड रिएजंट आपल्याला कोणतं तरी घ्यावं लागेल.
तर ग्रिग्नार्ड रिएजंट घेतो मी CH3MgBr. बरोबर आहे. तर नाव काय रे सांगा बरं मला. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता इथे आरच्या ठिकाणी माझा पुन्हा H आला हा, आणि हा जो CH3 आहे तो इथे येईल, आणि Xच्या ठिकाणी काय येईल सांगा. ब्रोमीन. ब्रोमीन. Br. त्याचं नाव तेच लिहायचं. आता पुन्हा तेच H CH3 CH3 Br. आणि हा Br. आता पुन्हा तेच हा H, हा CH3 आणि हा OH आहेच तिकडे, इथे Br. आता पहा कोणता अल्कोहोल झाला. CH3CH2OH झाला ना तो. हो, इथेनॉल. CH3CH2OH इथेनॉल झाला तो. म्हणून त्याला आपण असं लिहून टाकू CH3CH2OH इथेनॉल. हा प्रायमरी अल्कोहोल आहे. पटलं. हो सर. सर. आता जर तुम्हाला आणखी दुसरा भेटवायचा एन प्रोपिल अल्कोहोल, तर तुम्हाला इथे C2H5 घ्यावं लागेल. इथे जर C2H5 घेतलं तर पहा इथे सगळ्यात मेन म्हणजे हा जो तुमचा मेन अल्डिहाइड आहे त्याच्यात पहा कार्बन किती आहे. एक. एकच आहे. आणि या प्रोडक्ट मध्ये पहा कार्बन किती आहे. 2. 2. 2. म्हणजे इथे याच्यातला एक कार्बन ऍड होते ना, म्हणून जो अल्कोहोल हो. मिळते ती चेन जी आहे एका कार्बननं वाढते. जो अल्कोहोल मिळते त्याची चेन एका कार्बननी काय होते, वाढते. वाढते. हा एक बेनिफिट आहे या रिॲक्शनचा. तुम्हाला जेवढ्या कार्बनचा तुम्ही अल्डिहाइड किंवा कीटोन घेता त्यापेक्षा एक कार्बन जास्तचा अल्कोहोल मिळते. एक कार्बन जास्तचा अल्कोहोल मिळते. हे बेनिफिट आहे या रिॲक्शनचा, फायदा याचा. ठीक आहे. असो. सो आता लिहायचं, पहिले लिहायचं वेन अल्डिहाइड, आपलं सॉरी वेन फॉर्माल्डिहाइड, स्पेलिंग इथंच लिहिलेलं आहे. वेन फॉर्माल्डिहाइड is treated with methyl magnesium bromide, methyl magnesium bromide in presence of pure and dry ether to form Mg complex, which on acid hydrolysis produce ethanol. ठीक आहे. आणि लिहा रिॲक्शन दोन्ही स्टेप. तू लिहिलं काय डिस्क्रिप्शन पण. अच्छा. झालं रे. हो सर. बा
व्यवस्थित लिहा. खाली एक स्टार करून लिहायचं. ओनली formaldehyde produce primary alcohol with Grignard's reagent. Only formaldehyde produce primary alcohol with Grignard's reagent. झालं? झालं सर. हे महत्वाचं आहे एकदम. MCQ चा क्वेश्चन आहे. झालं सर. हा, आता आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊ. इथे आपण चेंज करू. CH3CH2 म्हणजे काय होऊन जाईल तो? इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. बरोबर आहे. इथे तुमचा बनून जाईल आता CH2CH3. इथे पण काय बनेल? CH2CH3. आणि इकडे तुमचा येऊन जाईल CH3CH2CH2OH म्हणजे प्रोपेन 1OL. लक्षात आलं? आता डायरेक्ट रिॲक्शनच लिहून टाका. एक्झाम्पल 2. डायरेक्ट रिॲक्शन लिहा. डिस्क्रिप्शन तुम्हाला जमून जात. एवढी अक्कल यायला पाहिजे आतापर्यंत. ओके. सर 1 मिनिट. झालं सर. आता एक्झाम्पल 2 किंवा बी लिहा. स्मॉल बी. विथ aldehyde other than
फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड सोडून दुसऱ्या अल्डिहाइड सोबत आपल्याला आता रिॲक्शन करायची आहे. ठीक आहे. मग आता त्याच्याकरता मी एक्झाम्पल घेतो. CH3CH डबल बॉन्ड O. हा झाला ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइड आहे. प्लस CH3MgBr. आता डिस्क्रिप्शन लिहायला लागेल या रिॲक्शनचं. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड इन प्रेझेन्स ऑफ कोण असते? प्युअर अँड ड्राय इथर. डबल बॉन्ड ब्रेक करा. डबल बॉन्ड ब्रेक केल्या केल्या ते असं काहीतरी होऊन जाईल. इथून ब्रेक करायचा Mgच्या. इथे CH3 आला, MgBr इकडे गेला. त्याचं नाव तुम्हाला माहित आहे, Mg कॉम्प्लेक्स. ओके. आता तो जो Mg कॉम्प्लेक्स आहे त्याला मी इकडे लिहितो असं OMgBr. बरोबर आहे का माझं? आता याचं करायचं आहे हायड्रॉलिसिस इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. H प्लस म्हणजे ऍसिड. MgBr आणि इकडचा OH देऊन द्या. म्हणून कंपाऊंड बनते CH3CH CH3 आणि OH प्लस MgBr आणि OH. हा झाला तुमचा प्रोपेन टू ऑल. प्रोपेन टू OL. बरोबर. झोपले? पूर्ण झोपले का झोपायचे अजून? सर झोपलो नाही. नाही नाही सर. सर झोपलो नाही. मग सांगा ना, तर मी विचारून राहिलो ना तुम्हाला. बरोबर. हो सर हो बरोबर. सर. मग बोला ना, झोपल्यासारखे नका करू. लिहा, डिस्क्रिप्शन लिहा. वेन ऍसिटाल्डिहाइड, स्पेलिंग बरोबर लिहा. वेन ऍसिटाल्डिहाइड treated with methyl magnesium bromide, when acetaldehyde treated with methyl magnesium bromide in presence of pure and dry ether, in presence of pure and dry ether, to form Mg complex, to form Mg complex, which on acid hydrolysis produce, which on acid hydrolysis produce propane to OL किंवा आयसोप्रोपिल अल्कोहोल. हा कोणता अल्कोहोल आहे रे, सांगा बरं मला. सेकंडरी. सेकंडरी. हा, सेकंडरी. लिहिलं, हे रिॲक्शन लिहून टाका दोन्ही. आणि ते सगळं रिॲक्शन लिहून झालं तर खाली एक नोट लिहायची. कितीची पाहिजे? 500ची, 1000ची, 2000ची, 100ची? पटकन सांगा, कितीची पाहिजे? सर तुमच्या मते. बर, माझ्या मनाने पाहिजे तर घ्या. मग तर माझ्या मनाने, माझ्या हिशोबाने तर लाख मोलाची आहे. अदर दॅन फॉर्माल्डिहाइड, अदर दॅन फॉर्माल्डिहाइड, aldehyde other than formaldehyde produce secondary alcohol with
Grignard reagent. Secondary alcohol with Grignard's reagent. झालं? सर 2 मिनिट. झालं सर. हम्म. आता विथ कीटोन. With कीटोन. आता कीटोनचं एकदम डायरेक्ट एक्झाम्पलच घेतो मी. इथे मी CH3 जर केला असा याला असं, तर आरच्या ठिकाणी पुन्हा एचच्या ठिकाणी काय CH3, तो तसा झाला CH3, आणि THच्या ठिकाणी काय CH3. नाव सांगा काय? थर्ड ब्युटिल अल्कोहोल. कोणतं अल्कोहोल आहे? टर्शरी. टर्शरी. टर्शियरी. हा, म्हणून लिहा when ketone is treated with when ketone is treated with Grignard's reagent in presence of pure and dry ether, in presence of pure and dry ether, to form Mg complex, which on acid hydrolysis produce tertiary alcohol. झालं? आता या एक्झाम्पलचं डिस्क्रिप्शन. फॉर एक्झाम्पल, आता याचं डिस्क्रिप्शन लिहायला लागेल तुम्हाला. लिहू शकता की लिहून देऊ? लिहू शकतो सर. लिहितो सर. लिहा मग. डिस्क्रिप्शन लिहिल्याशिवाय एक्झाम्पल नका लिहू. या सर्व रिॲक्शन एकदम बिलकुल काय आहे? मोस्ट आयएमपी. गुड.
हे एक नोट आहे खाली. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला मी आज खूप महत्वाचा टॉपिक शिकवला. किती वेळ आहे रे अजून वेदांत? 2 मिनिटं आहे सर. बरं, तर आता नवीन होतही नाही म्हणा. आता हे महत्वाचं आहे. 3 मिनिटं त्याला आहे ना. वर्गात शिकवायला याला 1 तास लागते. हा जो टॉपिक शिकवतो ना मी दरवर्षी, याला 1 तास पूर्ण लागते शिकवायला वर्गात मला. तेवढं झालं आता. आता हे नोटही लक्षात घ्या, मोठी कामाची आहे. ठीक आहे, 2 मिनिट 1 मिनिटात बंद करतो बॅच. त्यांचं लिहिणं होऊ दिवस आधी.